हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल कॉर्पोरेट मोटर ब्लॉगर. आपला चौथा व्हिडिओ आहे आणि आपले 3 व्हिडिओ झाले. एक भारी फिलिंग येत आहे. तुम्हाला कसे व्हिडिओ वाटतात ते सांगा. आजचा टॉपिक आहे आपलं ट्रॅफिक पोलीस भाऊ बहीण जे आपल्या शेतीसाठी कंटिन्यूस अवेलेबल असतात, ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी अवेलेबल असतात. रात्र दिवस ते लोक करतात. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. आपल्याला बरेच वाटतं की अरे ट्रॅफिक पोलीस स्ट्रिक्ट आहेत, पण त्यांची दुसरी साईड अशी आहे की स्ट्रिक्ट असणारच ना. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 6 वाजेपर्यंत त्यांची ड्युटी असते आणि एक इव्हन टेंडन्सी आहे. माणूस काम करतो, माणूस एखाद्या सिग्नलवरती 4-4, 5-5 तास उभं राहतो. तो त्याचं बघायला गेलं तर किती कठीण जॉब आहे तो. आणि फक्त असं नाही की बाबा आता आज थांबलाय, त्यांना रोज थांबावं लागतंय. रोज थांबल्याशिवाय ऊन आहे, पाऊस आहे, थंडी आहे, वारा आहे, धूळ, एवढं सगळं सहन करून ते लोक थांबतात. पण नॉर्मल जर माणूस बघायला गेलो आपण, आपल्याला काय आहे, आपण आपल्या जॉबमध्ये जातो, इथेच बसतो, तरी आपण आपल्या जॉबला कंटाळा करतो. तर हे लोक आपले जे ट्रॅफिकमध्ये पोलीस भाऊ बहीण आहेत त्यांचा जॉब बघायला गेलं तर इतका हार्ड आहे की 4-5 तास कंटिन्यूस उन्हामध्ये राहणं, त्या गाड्या ट्रॅफिक व्यवस्थित सुरळीत करून देणं, त्या लोकांच्या शिव्या ऐकणं, धूळ, त्यांची पोल्युशन, त्याच्या शरीरावर एवढा मोठा परिणाम होतो. असं असल्यामुळे त्यांना असं वाटत असेल किंवा आपल्या लोकांना असं वाटतं की अरे नाही हे तिथे कधी स्ट्रिक्ट वागतात, आमचं फाईन मारतात. सो जिथे तुम्ही शिकताय तिथं ते लोक फाईन तुम्हाला मारणार आहे. तुम्ही समजा 666 चाललाय, तुम्ही हेल्मेट नाही घातलेलं, तुमच्याकडे PUC नाही आहे, RC नाही आहे आणि गाड्या रॅश चालवत आहे, करून चालवत आहे, आता असल्यावरती तुम्हाला तो फाईन बसणार आहे आणि ते आपल्याला ॲक्सेप्ट करावंच लागेल. त्यात तुमची काही चूक नाही. किंवा आता काही ते मुद्दामून एखादा ट्रॅफिक पोलीस आलाय आणि तुम्हाला म्हणलाय की नाही नाही पण तुझ्या फाईन मारतो, असं कधी नसतं. 90% चूक तर तुमचीच असते. सिग्नल जम्प केल्यावरती फाईन हा लागणारच. तो इथून पुढे तुम्ही माझा व्हिडिओ बघताय, माझ्या व्हिडिओतून एकच मेसेज हे करायचे, पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करायचे आहे. लास्ट व्हिडिओ आपण दोघांच्याबद्दलच बनवला, त्यातून आपण पॉझिटिव्ह मेसेज असा देणार आहे की त्या लोकांसोबत जे लोक फ्रंटलाईनला काम करतात यांच्याबद्दल थोडा रिस्पेक्ट आपल्याबाबत असलंच पाहिजे. होते काय, तुम्हाला ट्रॅफिक पोलिसांनी अडवलं तर आपण डायरेक्टली रूडली बोलायला सुरू करतो. ते चुकीचं आहे. समोरचा माणूस स्वतः बोलतोय, त्याच्या मागे काही ना काहीतरी कारण असेल किंवा त्याने अडवलं असेल, हे तरी येतो असेल म्हणूनच अडवलं असेल. असं नाही की ते उगाचच कुणाला अडवलं. मी एवढी दिवस गाडी चालवते, मला एकदा दोनदाच अडवलं, त्यात पण काय माझी एक नंबर प्लेट समोरची दिसत नाही त्या गोष्टीसाठी अडवलं. आणि एकदा मी नो पार्किंगमध्ये नो वेमधून चाललो, त्याचे 2 वेळाच. आता त्यात माझी चूक होती, पण आपण जर नियमाने वागलो तर ते मुद्दामून करून त्रास देणार नाही. तो त्या लोकांबद्दलचे गैरसमज समाजामध्ये पसरला की ते लोक चांगली नाही आहेत, ते लोकांची वाईट वागतात. तर तसं काही नाही आहे. तर तुम्ही याच्यातून एकच मला मेसेज करतो की तुम्ही त्यांच्याशी व्यवस्थित वागा. आता सिग्नल इथं आहे, सपोज मी जर सिग्नल सोडला तर समोरचे थांबले की मला अडवणार आहे, त्यांचं कामच आहे ते. तो कदाचित असं आहे. इव्हन त्यांना आता जर ट्रॅफिक जर एखादा मंत्री येणार असेल किंवा कोण येणार असेल तर त्यांना सकाळपासून ते ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी थांबावंच लागतं. तो हा खूप सोपा जॉब नाही आहे, खूप टफ जॉब आहे. आपलं नशीब आहे किंवा जे लोक IT मध्ये जॉब करतात त्यांच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे की आपल्याला AC मध्ये बसायला भेटतं. आता हे जे टेम्परेचर जर बघितलं आपण तर 35 टेम्परेचर आहे. त्या टेम्परेचरमध्ये त्यांना थांबावं लागतं आणि आता जे काही सुरू होत असते ते सर्व सुरळीत करावं लागतं. तो माझा एकच मेसेज आहे की तुम्ही त्यांच्याशी व्यवस्थित वागा, त्यांना पण रिस्पेक्ट द्या. कधी अडवलं तर एकदम काय रूडली बोलू नका. त्यांनी डॉक्युमेंट मागितले तर डॉक्युमेंट द्या. व्यवस्थित तुम्ही जर सपोर्ट केला तर ते पण सपोर्ट करतील. तो तेच मला यावरती निघून पोचायचं होतं. आपल्या व्हिडिओमधून ज्या काही अदर साईड्स आहेत, जे काही फ्रंटलाईनला कामं करत आहेत किंवा बाकी जनरल पण, की त्यांच्याबद्दल चांगला मेसेज पोचवणं किंवा समाजात चांगली पॉझिटिव्ह वाईब तयार करणं हेच आहे. तर यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला
सबस्क्राईब करा. इथून थोडं असंच वेगवेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ येत राहतील. व्हिडिओ जास्त मोठा राहणार नाही आहे. तुम्हाला व्हिडिओ बघताना असं वाटतं की अरे हां तुमच्यातनं कोणतरी माणूस बोलतो, तुमच्या मनात पण ह्याच काही गोष्टी आहेत असं तुम्हाला वाटत राहील. सो प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट करा तुम्हाला काय वाटतंय ट्रॅफिक पोलिसांबद्दल. जरी तुमचा एखादा वाईट एक्सपिरियन्स असेल तो पण शेअर करू शकता. असं नाही की सगळेच 100% ट्रॅफिक पोलीस चांगले असतील. एखादा कोणतरी खराब आहे म्हणून सगळेच खराब होतील हे पण नाही आहे. सो हाच मेसेज मला द्यायचा होता. थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत प्लीज कमेंट करून सांगा.